यवतमाळ जिल्ह्यात उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2025-26 पासून इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार। दिनांक 8 जूनला अंतिम गुणवत्ता यादी घोषित करण्यात येणार होती, मात्र आता अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 11 जून रोजी घोषित करण्यात येणार। जिल्ह्यात 27,421 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी नोंदणी केली। गावठाण फीडर योजनेअंतर्गत सावडी साधोबा परिसरातील शेतात रोवण्यात आलेले वीज काम पहिल्याच पावसात जमिनीदस्त झाले। यावरून या कामाचा दर्जा कसा असेल हे स्पष्ट होते। अलीकडेच करण्यात आलेल्या या कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे। काम कोसळल्याने वीज पुरवठ्याचाही प्रश्न निर्माण झाला। बांबुडगाव येथे मुख्याधिकारी हटाव बांबुडगाव बचाव असा नारा देत येथील नगरपंचायतीसमोर अपक्ष नगरसेवक चंद्रकांत परचोक यांनी आंदोलन सुरू केले। अनेकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला। समता साहित्य अकादमी यवतमाळ जिल्हा शाखेतर्फे 10वी आणि 12वीत गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। आर्णी तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना पिकांच्या पंचनाम्यापासून वंचित ठेवण्यात आलेल्या आरोप साकुरी येथील शेतकऱ्यांनी केला। या संदर्भात तहसीलदार वैशाख वाहरू वाघ यांना निवेदन देऊन फेरपंचनाम्याची मागणी करण्यात आली। कुर्हा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्हा तडणी येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी परिसर स्वच्छ उपक्रम राबवण्यात आला। गावातील प्रमुख मार्गाने बाईक रॅली करण्यात आली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत एक दिवसीय मान्सून पूर्व आपत्ती नियंत्रण प्रशिक्षण मारेगाव तालुक्यातील नवरगाव दरड आणि वर्धा नदीपात्रात आयोजित करण्यात आले होते। उपविभागीय अधिकारी नितेश कुमार हिंगोले यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले। यवतमाळ जिल्हा परिषदेत सेवेत लागल्यावर वेतनवाढीसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यासाठी शनिवारी व रविवारी ही परीक्षा घेण्यात आली। विविध संवर्गाच्या 500 पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परीक्षा दिली। अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या विदर्भस्तरीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत यवतमाळच्या 9 जय हिंद क्रीडा मंडळाच्या संघाने मुलींच्या गटात अजिंक्यपद प्राप्त केले। स्पर्धेमध्ये अजिंक्य ठरलेल्या या संघाला 21,000 रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात आले। पुसद येथील मुख्य बाजारपेठेत नगीना मशीद समोरील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाले। यामुळे 2 कापड व्यावसायिकांच्या दुकानातील मोल जळून नुकसान झाले। मुकुटबन येथील गुरुदेव सभागृहात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग व पर्यावरण मंडळ तसेच सहयोग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग व पर्यावरण मंडळ जरीच्या वतीने साजरा करण्यात आला। वणी तालुक्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले। वणी येथील जत्रा मैदान परिसराला घाणीचा विळखा पडला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धक्का निर्माण झाला। त्यामुळे यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।